फॅशन प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या दक्षिण मुंबईतला झाराचं दालन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर 23 तारखेपासून हे दालन जे आहे ते बंद केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं कंपनीचं गणित जे आहे, व्यावहारिक गणित जे आहे ते परवडत नव्हतं। महिन्याचं भाडं आणि विक्री व्यवसाय याचं गणित न जुळल्यामुळे हे दालन बंद केल्याची माहिती जी आहे ती मिळालेली पाहायला मिळते। परंतु आपण जर पाहिलं तर लेटेस्ट वेगवेगळे ज्या कपडे असतील किंवा इतर ब्रँड असतील यासाठी प्रसिद्ध असं हे झाराचं शोरूम आपल्याला गेले अनेक वर्ष या ठिकाणी खुलं असलेलं पाहायला मिळत होतं। परंतु आता मात्र 23 फेब्रुवारीपासून हे दालन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। देशातलं सगळ्यात मोठं हे झाराचं दालन जे आहे ते या ठिकाणी खुलं होतं। 5 मजली असा हा संपूर्ण दालन या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष खुलं होतं, परंतु सध्या मात्र हे बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय। फॅशन प्रेमींसाठी आकर्षणाचं हे केंद्रबिंदू झाराचं दालन गेल्या अनेक वर्ष सुरू होतं। मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर खरेदी या ठिकाणी फॅशन प्रेमी करत होते, परंतु मधल्या काळात कुठेतरी विक्री जी आहे ते कमी झाली आणि या सगळ्या वास्तूची जी भाड्याची किंमत जी आहे ती कुठेतरी वार्षिक 30 कोटी इतकी होती आणि त्यामुळे हे कुठेतरी गणित जुळणं कठीण झालं होतं आणि त्यामुळेच आता अखेर हे दालन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। तशी पार्टीसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि मुंबईतल्या इतर ठिकाणी झाराचे शोरूम किंवा दालन असतील, परंतु हे मुख्य दालन जे होतं गेल्या अनेक वर्षापासून सुरू होतं ते मात्र बंद करण्याचा निर्णय झालेला आहे आणि सध्या हे बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे फॅशन प्रेमी ज्या पद्धतीनं अनेक पर्यटक किंवा स्थानिक मुंबईकर जे आहेत या ठिकाणी खरेदीसाठी गेल्या अनेक वर्ष येताना आपल्याला पाहायला मिळत होते, त्यामुळे आता मात्र या ठिकाणी हे झाराचं दालन जे आहे ते बंद झाल्यामुळे या ठिकाणी खरेदी करता येणार नाही आहे आणि ते आता बंद स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन योगेश गुरावसह विनायक डावरुंग, ट्विन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।